सध्या उन्हाळ्याची अत्यंत तीव्रता वाढली असून जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मुळा डाव्या कालव्यातून चारा पिकांसाठी व जनावरांना पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी आज दिनांक 16 मे रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात आमदार प्राजक्त तणपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या देऊन मागणी केली। यावेळी मुळा धरणाचे डिपोटी इंजिनियर विलास पाटील व मुळा डाव्या कालव्याचे अच्युत गीते उपस्थित होते। आवर्तन सोडले नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। या ठिकाणी चारा पिके पाण्याअभावी नष्ट झाली। पशुधन वाचविण्यासाठी तातडीनं मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडणे आवश्यक आहे। मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून आवर्तन सोडले नसल्यानं भूजल पातळी ही कमालीची खालवलेली आहे। त्यामुळे विंधन विहिरी व इतर जलाशयही कोरडे झाले आहेत। या कालव्यांवरील सर्वच पाणी वापर संस्था तसेच शेतकरी पाणी सोडण्याची सातत्याने मागणी करीत असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे। कृपया मुळा डावा कालव्यातून चारा पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी आमदार प्राजक्त तणपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, किशोर महाराज जाधव, रवींद्र आढाव, दिलीप इंगळे, अमृत धुमाळ, प्रकाश भुजाडी, ज्ञानेश्वर खुळे, पांडू तात्या पवार, बाळासाहेब गाडे, आदिनाथ तणपुरे, प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे, नवनाथ थोरात, बाळासाहेब खुळे, सुरेश निमसे, दत्ता कवाने, नवाब देशमुख, विश्वासराव पवार, ॲडव्होकेट रावसाहेब करपे, सतीश आढाव, निलेश अनिल पोटे, भाऊसाहेब कोहकडे आदी लाभधारक शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर तणपुरे कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ पवार, नवाब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केलं। तब्बल 2 तास सर्व लाभधारक शेतकरी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला होता। तर आमदार प्राजक्त तणपुरे यांनी जिल्हाधिकारी व मुळा धरणाचे अभियंता यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी पाणी सोडण्यात येणार असल्याचा शब्द दिला असल्याचे आमदार तणपुरे यांनी म्हटलं आहे। तर संध्याकाळपर्यंत पाणी सोडले नाही तर उद्या रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। SRB न्यूज साठी राजचंद्र गुंडे, राहुरी। लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आहे। परवा दिवशी काही अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा आग्रहाची मागणी केली, चर्चा केली, परवा दिवशी हे नुकतं जे पिण्याचं ओढणाऱ्यांना सोडणारं रोटेशन वाढवून अगदी पिकांपर्यंत चाऱ्यांवाटे पाणी देण्याचं नियोजन परवा दिवशी झाल्याचं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं। नेमकं कुठं माशी शिंकली मला माहीत नाही। संध्याकाळी परत त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी माघारी घेतला। आता सर्व डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी इथं शासनाकडे आपली संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो होतो। आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि अक्षरशः इथं पिण्याच्या पाण्याची देखील आता समस्या मोठी भेडसावते आणि उद्या थोडी 25-30% पिकं राहिलेली आहेत, ती तरी कुठेतरी जगतील आणि पशुधन चारा पिकं वाचतील की पशुधनाला देखील मोठा आदर होईल। या भावनेतनं आमच्या भावनांना इथं शासनापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलंय। आम्हाला संध्याकाळपर्यंत कलेक्टर साहेबांशी चर्चा करून योग्य तो निर्णय काहीतरी काढण्याचं आता आश्वासन मिळालेलं आहे। संध्याकाळपर्यंत जर काही पॉझिटिव्ह, कारण खूपसं काय पाणी लागणार नाही, मला 200-300 MCFT पाण्यामध्ये रोटेशन सगळं होऊ शकतं। अक्षरशः 3-4, 5-5 TMC पाणी उजव्या कालव्याला लागतं, त्याच्या कितीतरी कमी पट पाणी इथं लागणार आहे। फक्त 1 TMC पण नाही, अर्धा TMC पण नाही, तर पाऊण TMC फक्त मागतो, त्याच्यापेक्षा कमी मागतो। त्यामुळे ते काय अशक्य नाही, होण्यासारखी गोष्ट आहे। प्रॅक्टिकली हे शक्य आहे आणि मोठ्या पिकांना शेतकऱ्याला मोठा जीवदान या निमित्तानं मिळणार आहे। तर संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय होईल अशी त्यांनी सांगितल्यामुळे आता आम्ही इथून जरी उठलो तरी आज संध्याकाळी जर का योग्य निर्णय झाला नाही तर मोठ्या संख्येनं उद्या डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी हे नगर मनमाड रस्ता अडवून अगदी बायका महिलांसह गुराढोरांसह आम्ही इथं बसणार आहोत। बाजार समितीच्या समोर हे रास्ता रोको आंदोलन उद्या करण्यात येईल। त्यामुळे शासनानं आमच्या संतप्त भावनांची आणि योग्य भावनांची योग्य प्रकारे दखल घेऊन त्याच्यावरती मार्ग काढावा। पालकमंत्री ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।